नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचे नाव आहे प्राजूस कॅफे मेनी मोर। तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक छानशी रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण बघणार आहोत पनीरची भाजी, तीही मालवणी पद्धतीमध्ये। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे उभा चिरून घेतलेला कांदा, लसूण, अद्रक, फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आणि धनिया। तर सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये पनीरचे छोटे छोटे पीस करून त्यांना फ्राय करून घेणार आहोत। फ्राय करत असतानाच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ, लाल तिखट आणि हळद, आणि हे टाकून सर्व एकत्र मिक्स करून त्याला पुन्हा एकदा छानसं फ्राय करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे। आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ते साईडला ठेवून देणार आहोत। आता आपल्याला याच तेलामध्ये कांदा, लसूण आणि आलं भाजून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरं, आणि हे व्यवस्थित भाजलं की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत टोमॅटो, आणि हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथे बघू शकता हा टोमॅटो मऊसर झालेला आहे। आता हे सगळं वाटण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि 1 चमच गरम मसाला त्यात टाकायचा आहे, आणि आता हे वाटण आपल्याला लावून घ्यायचं आहे मिक्सरला। तर अशा प्रकारे मिक्सरला हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहोत। आता इथे तयारी करायची आहे फोडणीची। तर इथे मी एक कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले। तर खडे मसाल्यामध्ये आपण टाकलेला आहोत 1 तमालपत्र, लवंग, साल। खडे मसाले टाकून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत उभा चिरून घेतलेला कांदा, आणि हा कांदा व्यवस्थित भाजला गेला की त्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, आणि आता ह्याला परतून घेतला आहे। हा कांदा आता ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये टाकायचं आहे नंतर लाल तिखट, हळद आणि मीठ, आणि त्यानंतर टाकायचं आहे पनीर मसाला। एवढं टाकून झाल्यानंतर आपल्याला जे मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण होतं ते यामध्ये आता टाकून घेऊन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला टाकून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काही वाटण शिल्लक राहतं, ते वाटण आपण टाकून न देता त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून चांगलं ते भांडं हलवून ते सगळं आपण त्या फोडणीमध्ये टाकणार आहोत। हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे। एक उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या भाजीला छान उकळी आलेली आहे। आपली पनीरची भाजी आता तयार होत आलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसत आहे। यामध्ये आपल्याला आता टाकून घ्यायची आहे कोथिंबीर। कोथिंबीर टाकून भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।